जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा विषय गणित स्वाध्याय क्रमांक 1.1 पहा 7,53,357 ही संख्या पुढील पैकी कोणती आहे विचारलं आणि 4 पर्याय दिलेत. जरा वेगळ्या प्रकारे दिलेत. 753 म्हणजे होणारच नाही. 753,000 ही होऊ शकते, पण पुढे 357 दिल्यामुळे हा पर्याय क्रमांक 2 नाही. पर्याय क्रमांक 3 753,357. 753,000 म्हणजे 7,53,000 आणि 357 दिले. 357 म्हणजे पर्याय क्रमांक ह्याचा काय येईल? सी हा येईल. आता प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 1, 4, 6, 8 आणि 9 हे अंक एकदाच वापरून त्यापासून बनलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? 5 अंकी सर्वात मोठी विचारली संख्या तयार करा. सर्वप्रथम मोठ्यात मोठी म्हणजे सर्वात मोठी विचारले, त्याच्यामुळे पहिल्यांदा येईल 9, नंतर येईल 8, नंतर येईल 6, नंतर येईल 4, नंतर येईल 1. 98,641 म्हणजे पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 3 किमान 6 अंकी संख्या. किमान 6 अंकी संख्या. किमान म्हणजे लहानात लहान 6 अंकी संख्या 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजेच 1,00,000 हे पाठ असलं पाहिजे. आणि कमाल 4 अंकी संख्या म्हणजे 4 अंकी संख्या कमाल 9,999. वजाबाकी करा. हातच्याची वजाबाकी तुम्हाला शिकलेलाच आहात. इथं होता 10. 10 मधून 9 गेला 1 राहिला. 9तून 9 गेले 0. 9तून 9 गेले 0. 9तून 9 गेले 0 आणि इथं 9 आहेत म्हणून 9. पर्याय क्रमांक 90,001 म्हणजे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 3 चं उत्तर. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 दशम स्थानी 9 असलेली विविध अंकाचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती? 9 हा अंक दशक स्थानी असला पाहिजे आणि लहानात लहान असली पाहिजे. परीक्षा नवोदयची प्रवेश परीक्षा असल्या आणि वेळेचं बंधन असल्यामुळे आधी संख्या पाहायच्या. 1,000 असलेल्या दोनच संख्या, 1,092 आहे, दुसरी 1,290 आहे, दुसरी 2,000च्या वरच्या आहेत. त्या दोन्हीपैकी कोणती लहान संख्या आहे? 1,092. म्हणून पर्याय क्रमांक 4 चं उत्तर आहे 1,092. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 5,555 ही संख्या या प्रकारे लिहिल्या जाते. हा देखील प्रश्न अत्यंत सोपा आहे. 5,555 पहिली संख्या कोणती आहे? 5,055 आहे. दुसरी संख्या कोणती आहे? 5,505. तिसरी संख्या कोणती आहे? 5,550 आणि चौथा पर्याय काय दिलेला आहे? 5,555 म्हणजे पर्याय क्रमांक 4 असेल. उत्तर असेल 5,555 असे लिहितात आणि पर्याय क्रमांक डी. त्यानंतर बघा कमाल ते किमान अशा क्रमामध्ये संख्यांचा गट कोणता? प्रश्न पहा. प्रश्न पहा परत एकदा. कमाल ते किमान अशा क्रमामध्ये संख्यांचा गट कोणता? कमाल म्हणजे मोठ्यात मोठा. आधी मोठ्यात मोठा कोणता सुरू व्हायला पहा. हा 81,000 पासून सुरू व्हायला, हा 16 नाही, हा 81 व्हायला, हा 84 82 व्हायला. त्याच्यामुळे दुसरं काही बघत बसायची गरज नाही. म्हणून पर्याय क्रमांक 6 चं उत्तर असेल पर्याय क्रमांक डी. 82,000 पासून सुरुवात व्हायली. थोडं लॉजिकाने डोकं लढवायचं. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7
काय आहे? 1, 0, 3, 4 आणि 5 हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या आहे. विषम 2 प्रश्न आहेत. लहानात लहान बनवायची आणि विषम संख्या बनवायची. त्यामुळं लहानात लहान बनवताना पहिल्यांदा काय घ्यावं लागेल? आपल्याला सगळ्यात लहान अंक घ्यावा लागेल 1. त्यानंतर 0 असेल तर 0 घ्यावाच लागतो. त्यानंतर राहिले किती? 5, 4 आणि 3. लहानात लहान विचारली त्यामुळे 3 आणि विषम संख्या तयार करायची असल्यामुळे 4 घ्यायचा आणि शेवटला 5. म्हणजे येणारं उत्तर 10,345 जे पर्याय क्रमांक 1 आहे. आता इथं पहा, जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर एक्स वाय झेड यांच्या किमती क्रमशः लिहा. इथं तुम्हाला दिलेले आहेत. या ह्याच्यामध्ये पहा काय दिले तुम्हाला? 3 ओळी दिलेल्या आहेत आणि त्यांची बेरीज कशी आहे? समान आहे असं सांगितलंय. आडवे 3, उभे 3 आणि कर्ण 3. पहिल्यांदा ज्या 3 अंक दिले त्यांची बेरीज करा. 8 आणि 3 11, 11 आणि 4 15. म्हणजे प्रत्येक कॉलम मध्ये 15 ही बेरीज आलीच पाहिजे. मग आधी पहिला वरचा कॉलम करून घ्या. 8 आणि 1 9, 9 आणि 6 15. म्हणजे याचा अर्थ x ची किंमत किती असली पाहिजे? 6 असलीच पाहिजे. नंतर कोणता घेता? हा उभा करा. 9, 9 आणि 1 10, 10 आणि 5 15. म्हणजे y ची किंमत किती असली पाहिजे? 5 असलीच पाहिजे. आता शेवटचा बघा, z ची किंमत काढून. x ची किंमत किती आहे? 6. x ची किंमत किती आहे? 6. z ची माहित नाही. 6 अधिक 2 8, 8 आणि 7 15. म्हणजे z किती असला पाहिजे? 7 असला पाहिजे. म्हणजे ह्या किमती काय झाल्या? 6, 5, 7. 6, 5, 7 पर्याय क्रमांक 1. हा झाला आपला सराव संच 1.1. उद्याच्या पाठात आपण स्वाध्याय क्रमांक 1.2 पाहू. धन्यवाद.